हाय हॅलो नमस्कार. आज आपल्याला बनवायचे आहे सुकट. तर त्यासाठी घेतलेला आहे 2 ते 3 उभे चिरलेले कांदे आणि 1 वाटी सुकट आणि 1 टॅमॅटो. तर चला तवा ठेवूया, गॅस ऑन करूया. तवा तापल्यानंतर आता आपण त्यावरती तेल घालून घेऊया. तेल तापू द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण त्यात घालणार आहे बारीक चिरलेला कांदा हा मी भरपूर घेतलेला आहे, कारण की सुकटीच्या चटणीमध्ये कांदा जास्त असल्यावरती चटणी छान लागते. तर त्यासाठी मी मोठे मोठे 3 कांदे घेतलेले आहेत. तर आता आपण व्यवस्थित कांदा भाजून घेऊया, परतून घेऊया तेलामध्ये. ही सुकटीची चटणी चपातीसोबत आणि कुठल्याही भाकरीसोबत खूप छान लागते. तर असं आपण सारखं कलतीने हलवून घेऊया. आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे. तोपर्यंत मी साईडला टॅमॅटो वगैरे कापून ठेवते. तर आपला अर्धवट कांदा परतलेला आहे. गोल्डन ब्राऊन कांदा होत आलेला आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहे टॅमॅटो चिरलेला, आणि त्यानंतर आता आपण त्यात मसाले घालून घेणार आहोत. तर चवीनुसार मीठ, लाल तिखट आपल्याला पाहिजे तितकं आपण घालू शकता, हळद आणि 1 चमचा गरम मसाला. आता आपण हे व्यवस्थित मसाला भाजून घेऊया. गॅस कमी करूया आणि पूर्ण कांदा आणि टॅमॅटो मऊ होईपर्यंत भाजायचा आहे. तर अशा प्रकारे आपला कांदा आणि टॅमॅटो नरम होत आलेला आहे, व्यवस्थित परतत आलेला आहे आणि साईडने तेल पण सुटायला लागलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण घालून घेऊ ही स्वच्छ धुतलेली सुकट. ही नदीची सुकट आहे, समुद्राची नाही. ही आमच्या गावाकडे मिळते बारीक. ही खूप छान लागते गावठी सुकट. आता आपण सुकट मस्तपैकी मसाल्यामध्ये परतून घेऊया. तर आपली सुकट परतत आलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी. अगदी थोडंसं, पाव ग्लास. सुकट शिजायला वेळ लागत नाही. आणि परत एकदा आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. तर आता आपली सुकट तयार होत आलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर आपली सुकट आता तयार आहे. तर चला, बाय.